योगाच्या आळवीत संतचरणी माती तिचं माझी भागीरथी असे म्हणून लागत. काहीतरी पुटपुटत असत. त्यावेळी कुणास शंके निरसन करून घ्यायचे असेल तर अडचण पडत नसे. पाळ झाले की मात्र भक्तपणे रीग लागे. त्या घट्टयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, राजयोग आदी कशाबद्दल प्रश्न विचारताना स्वामी अचूक निरसन करेल. सर्व गुणाच्या गोपाळ गुरांना सांगितले. अमनक योग आपण ग्रंथात त्यांच्या चरित्र वाचा. स्वामी शिष्य गोपाळ गुरांचे चरित्र त्यांच्या या स्वामीच्या पहाटच्या वेळी चालणारा सुखसंवाद, अमस योग आणि सोपाचा पंचक या नावे प्रसिद्ध केला. त्यांना आळशी माणसे अजिबात आवडत नसत. त्यांनी स्नानादी विधी फारच लवकर सुरू होत. भक्त त्यांना अभिषेक घालीत, षोडोपचार पूजा करीत, केशर कस्तुरी गंधाचा टिळा कपाळी लावत, अंगावर वस्त्रभूषण घालीत, नारळ, पेढे, बर्फी, फळे, दक्षिणा आदी नैवेद्य अर्पण करीत. तुळशी फुले स्वामीचरण वाहिल्या जात. गळ्यात माळ, हात घातला जाई. आरती केल्यानंतर त्यांचा प्रिय असलेला तांबूल दिला जाई. श्रीपाद वडे चोळपाचे जावई. ही सर्व पूजा सांगत मग सारे भक्त स्वामी महाराजांच्या चरणकमलावर मस्तक ठेवीत. स्वामी प्रसाद देत. मग सकाळी आचमन तेवढे त्यांनी घेतलेले असतात. सुंदरबाई जेवण करीत. लहान बालाप्रमाणे कृत्या करून त्यांना भरवावे लागे. स्वामी महाराज बहुधा दिवसातून 2 वेळा गडजीवर स्नान करीत. पण एखाद्या वेळी बिघडले तर अंगाला पाणी लावून देत नसत. कधी निजल्यात जेवत. दक्षिणेकडे पाय करून निजू नये असे म्हणत. स्वामी तसेच निजत. मला शेकडो वर्षाचे तप केला. ठिकड्याकडे संचार केला. लाखोंच्या भक्तीने मात्र सेवेच्या चंदनाचे न्हाव घातले. मनात आले की केव्हाही प्रातःविधी मुखाभार्जन क्रिया करत. संन्यास धन्याप्रमाणे जप, अनुष्ठान, तप, ध्यानधारणा केले नाही. उलट कुणी भक्ती इतर धार्मिक स्थळावर चालता तर त्याला तिथे काय काम असे म्हणून त्या देवाचे रूप स्वतःच दाखवीत. कधी एखाद्या बागेत निवडुंग बनतात. दर्ग्याची स्मशानात, यमनाच्या शूद्राच्या घरी केव्हाही जाऊन बसत. सोहळ्याचे अवडंबर स्वामी महाराजांनी पूर्ण तोडून मोडून टाकली. भल्या पंडित द्विधांचा अमनपणे दक्षिणात जिरवीत आणि पुन्हा निरागसप्रमाणे हसत राहत. व आपण कोणत्या प्रांतातून आला ते विचारास. आम्ही यजुरी ब्राह्मण. आमचे नाव नृसिंहान. कश्यप गोत्र. आमची मीन राशी. पुन्हा विचारत टाळक्यात पायपोस असे म्हणत असत. असे ते नगरचे पिंपळ ज्योतिषी नाना रेखे यांनी बनवले. कुडेलबाद गंधाक्षता वाहून एक प्रकारचे मानण्यात गेले. परंतु आपला जन्म राशी मेष असून लग्न राशी मीन आहे. शिवाय या कुंडलीचे संवत्सर असलेले संगणकीय तपासणी केली असता लक्षात येते की त्याप्रमाणे स्वामी महाराजांचा जन्म हस्तिनापुरात छेले नावाच्या खेड्यात चैत्र शुद्ध द्वितीय झाला असते. स्वामी सुत महाराजांचे भजन करीत. महाराज ते भजन आनंदाने केले. शिवमाने समर्थ महाराज हे दयेचे सागर होते. ते परब्रह्म श्री स्वामी सुत मुंबईत कालवून समर्थ लोकी केले. त्यांच्या मातोश्री काकूबाई त्यांना दुःखावेग आवरून त्यावेळी सुखात असतानाही सांत्वने कवटून पोटाशी धरीत व आपल्या शिष्या मातेस 8-15 दिवस अशा वेळी समजावीत होते. सुंदरबाई इतक्या वाईट वागत की सर्वांच्या संताप होई. पण महाराजांनी तिच्यावर क्रोध केला नाही. सुंदरबाई वगळता ते अन्य कोणाच्याच आहारी गेले नाहीत. एकदा महाराजांच्या भक्त आणलेला फळ सुंदरबाई हाती घेतला, फोडले आणि अधिक आपल्या नातवास दिले. खाली सापडले फळांचे दाणे महाराजांनी दिले. हे पाहून भक्ताचा संताप झाला. पण स्वामी शांत होते. 30 दिवशी तिथे दिवस भरले आहे तेव्हा महाराजांपासून दिला दूर करण्यात आले. तरी मर्यादा पुरुषोत्तम प्रमाणे अलिप्त झाले. मूर्तीपूजनापेक्षाही गुरुभक्ती श्रेष्ठ असे स्वामी महाराजांनी सुचवले. एक ब्राह्मण श्रेष्ठ असे स्वामी महाराज म्हणे. एक ब्राह्मण शैव संप्रदाय शिवलिंगाची पार्थिवपूजा करीत होता. तेव्हा महाराज उद्गारले, अरे माती आणखी किती दिवस चिवडणार. पण एखाद्या वेळी गणपती पूजा कर, सांबाची पूजा कर असे स्वतः सांगत. परंतु पाषाण मूर्तीच्या भक्तीपेक्षा बहुभक्तीचे श्रेयस्कर असा आग्रह असे. मनपूर्वक केलेल्या नामजपास विशेष अनुकूल होते. महाराजांनी कोणा देवाचे ध्यान केले असे कधीच पाहण्यात आले नसेल. तरी मध्येच अचानक देवांचेच नाम घेत असत. अनंत देशी अनंत नावे भ्रमती.